जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वातंत्र्यवीर सावरकर भगूर मॅरेथॉन ही दाखवणार आहे. मी आता त्याच्यामध्ये बरेच कामं वगैरे करणार आहे. तर मी मध्ये तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर करू शकेल की नाही माहीत नाही, कारण की बरेच कामं आहेत आपल्याला. टी शर्ट वगैरे त्यांना वाटणं, बीप नंबर वगैरे देणं, किंवा चहा नाश्ता, सर्टिफिकेट, मेडल, परत कोणाचा नंबर आला काय आला, ह्या सगळ्या गोष्टी आपणच करणार आहोत, आपणच बघणार आहोत. तर मग मी जास्त मध्ये म्हणजे व्हिडिओमध्ये बोलू शकणार नाही, किंवा व्हॉइस ओव्हर करेल थोडाफार. आणि बघा आपली मॅरेथॉन किती छान झाली. खूप मोठी अशी नाही म्हणता येणार, छोटीशी पण एकदम छान सोबत झाली. आणि पहिलीच मॅरेथॉन होती भगूरमध्ये, सगळ्यात पहिली अशी ऑफिशियल आणि एवढ्या मोठ्या लेवलची मॅरेथॉन होती. याच्या आधी भगूरमध्ये कधी मॅरेथॉन वगैरे असं काही झालेलं नव्हतं. तर आपण पहिल्या प्रयत्नात खूप छान सक्सेसफुली आपण केलेलं आहे. आणि सगळ्यांना हे खूप आवडलं आणि गावकऱ्यांनीही बरीच मदत केलेली आहे. म्हणजे सगळ्यांनी आपल्याला खूप सारा कोऑपरेट केलं. आणि अजून काय, तर तुम्ही व्हिडिओ नक्की बघा, कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि मी जर मध्ये नाही बोलले तर व्हॉइस ओव्हर करेल, किंवा खाली असं लिहून तुम्हाला सांगेन की हे काय होतं, कुठे होतं, कसं होतं. चला व्हिडिओ कंटिन्यू करूया. आणि व्हिडिओ नक्की बघा आणि मला नक्की सांगा कसा वाटला. आणि तुम्ही मॅरेथॉनला आले असतील तर तुम्ही पण कमेंट करून सांगा की तुम्ही आलेले होते. चला व्हिडिओ कंटिन्यू करा. तर मित्रांनो, हे अशा प्रकारचे आपण प्रमाणपत्र प्रत्येक विद्यार्थ्याला देणार आहोत उत्तीर्ण म्हणून. त्यांनी पूर्णपणे ही मॅरेथॉन पळली, म्हणजे रनिंग केली, त्यामुळे आपण हे प्रमाणपत्र देणार आहोत प्रत्येकाला. आणि मेडल पण देणार आहोत, पण सध्या माझ्याकडे मेडल आता अवेलेबल नाही आहे. आणि हे बघा, हे अशा प्रकारचे टी शर्ट वगैरे आपण छापले होते. हे बघा, बॅक साईडने आपल्या असे हिंदुस्थान स्पोर्ट्स क्लबचे नाव आहे. आणि ज्यांनी म्हणजे ह्या मॅरेथॉनसाठी म्हणजे ज्यांनी आयोजन केलं आहे त्यांचं म्हणजेच अमोलभाऊ करंजकर यांनी ही मॅरेथॉन आयोजित केली होती. तसेच योगेश करंजकर हेही त्या मॅरेथॉनमध्ये खूप मोलाचं सहकार्य त्यांनी केलं आहे. प्रत्येक गोष्टी त्यांनी, छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी मॅनेज केलं. तसंच आमचं पूर्ण फॅमिली या म्हणजे याच्यामध्ये खूप जास्त इन्व्हॉल्व्ह होती. पण आम्ही असं मॅरेथॉनमध्ये कुठेच दिसत नाहीये, कारण की प्रत्येक जणांच्या वेगळ्या कामांमध्ये होतं. कोणी सर्टिफिकेट द्यायला, कोणी नाही का सकाळी सकाळी कोणी एंट्री घेतली, म्हणजे कोणी सकाळी फॉर्म भरला, ज्यांनी जागेवर येऊन ऑफलाईन फॉर्म भरला. तर हे सगळ्या कामांमध्ये आमची फॅमिली खूप व्यस्त होते, त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये ती जास्त दिसलेली नाहीये. आणि हा व्हिडिओ मी मॅरेथॉनच्या नंतर काढते आहे, आधी काढलेला नव्हता. मला माहित नव्हतं मी ब्लॉग करेल की नाही करेल, पण मग बऱ्याच फुटेज मी त्याच्यामध्ये सारख्याच फुटेज असं काही नाही, कारण की प्रत्येकाने मला फुटेज थोड्या थोड्या दिल्या. मी सगळ्यांकडून थोड्या थोड्या फुटेज घेतल्या आणि तेव्हा हा ब्लॉग तयार झाला. तुम्ही समजून घ्याल नक्कीच. काही वेगळं वाटलं, डिफरंट वाटलं तर नक्की समजून. गाईज, ही मॅरेथॉन हिंदुस्थान स्पोर्ट्स क्लब आयोजित होती. आणि या मॅरेथॉनचं नाव स्वातंत्र्यवीर सावरकर भगूर मॅरेथॉन होतं. तर पुढच्याही वर्षी आपण अजून भारी मॅरेथॉन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि यावर्षी पहिलं वर्ष असतानाही सुद्धा खूप छानरित्या आपली ही मॅरेथॉन पार पडली. विद्यार्थ्यांचे खूप सारे ओपिनियन होते, त्यांनी खूप छान छान आपल्याला सजेशन पण केले. आणि पहिलं वर्ष असतानाही ते बोलले की एवढं छान लेवलवरती तुम्ही मॅरेथॉन केली तर खूप भारी वाटलं. आपण काही मुलं आपले लांबून आलेले होते, तर त्यांना आपण आदल्या दिवशी राहण्यासाठी खूप छान व्यवस्था केलेली होती. आणि तिथले काही फुटेज मी घेतले नाही, मला लक्षातच नाही राहिलं ब्लॉग घ्यायचं. सगळं घाई गडबडीत खूप सारे विद्यार्थी आलेले होते. मुलांसाठी आपण एक हॉल बुक केला होता, आणि मुलींसाठी हा आमचा एक फ्लॅट होता. त्या फ्लॅटमध्येच मुलींना आम्ही जेवणाची, खाण्यापिण्याची सगळी सोय केलेली होती. आणि बस, बाकी काही नाही. मॅरेथॉन खूप छान पार पडली. आणि तुम्ही पण तुमचं प्रेम मला नक्की दाखवा. चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आणि खूप खूप छान छान कमेंट करा. आणि तुम्हाला व्हिडिओ बघून काही सजेशन द्यावेसे वाटले तर नक्की मला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, आणि खूप खूप लोकांना शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय. मित्रांनो, ही मॅरेथॉन संपल्यानंतर आपण मस्त डीजे वगैरे ठेवलेला होता, म्हणजे मुलांना रिलॅक्स होण्यासाठी किंवा आपले असे पाय मोकळे करण्यासाठी मस्त नाचले वगैरे होते. तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसणारच आहे. पण मस्त खूप छान झालं. बक्षीस वितरणाचं पण मी थोडेसे असे फुटेज घेतले आहेत. किंवा रस्त्याने जेव्हा आपण हायवेवरती, म्हणजे छोटासा हायवे आमच्या इथे, त्या हायवेवरती आपण ही मॅरेथॉन रन केली होती. आणि त्याचे पण थोडे मी फुटेज टाकते मध्ये, ते पण मी दुसऱ्यांकडून घेतले. तर तुम्ही समजून घ्या की व्हिडिओमध्ये काही थोडीशी गडबड वाटते, तर नक्कीच समजून घ्या. आणि आपण मस्त उपम्याचा नाश्ता वगैरे ठेवलेला होता, बिस्किट वगैरे होते.
म्हणजे ज्या रस्त्याने लोकांचे शॉप होते त्या लोकांनी पाणी बॉटल किंवा ग्लुकोज वॉटर सगळं असं अशा खूप साऱ्या एनर्जी ड्रिंक वगैरे अशा बऱ्याच गोष्टी ठेवलेल्या होत्या. तर समस्त गावकऱ्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांनी जेव्हा आपल्या मॅरेथॉनमध्ये भाग घेतला तुमचाही खूप धन्यवाद. पुढच्या वर्षी नक्की अजून खूप मित्रांना घेऊन या आणि मॅरेथॉन अजून मोठी करा. आणि बस बाकी काही नाही. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला किंवा आपली मॅरेथॉन कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि बाकी काही नाही, बस लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि खूप साऱ्या कमेंट करा आणि नक्की सांगा मॅरेथॉन कशी वाटली. सो बाय. वो पुरुष ग्रुप होगा जो 5 किलोमीटर से हमको रिटर्न है और जहाँ जहाँ बीच में से रास्ते निकले हैं उनके वहाँ हमारे सभी ऑफिशियल्स खड़े होंगे आपको मार्गदर्शन करने के लिए. ॲम्ब्युलन्स मध्ये जाय तू. यहाँ से आराम से निकलो, चाहे तो वॉक करके भी निकलेंगे तो भी चलेगा। क्योंकि क्या है, तो धक्का लगना नहीं चाहिए, क्योंकि लंबा रूट है, आपको तकलीफ हो जाएगी। ठीक है, यही बोल रहा हूं, आपको ठीक हो जाएगा, फिर आपको ठीक है। योगेश की नाम योगेश आपलं रिटर्न
पुढे पाहिजे गाडी आली थांबून. नाही 86 कम ऑन 86 अरे याचं काय संबंध नाही 28 सर्व छोटी विद्यार्थी तिथं आपण फक्त टाळ्याच्या गजरात स्वागत करा. तुम्ही 10 किलोमीटर पूर्ण केलेलं आहे. पंकज कुमार कोकाटे असं तिचं नाव आहे. छान
रिंकू सिंग चेस्ट नंबर 41. रिंकू सिंग चेस्ट नंबर 41. जोरदार टाळ्यांचा कडकडाटाने स्वागत करायचं आहे. त्यांनी व्यासपीठाकडे यायचंय आणि प्रथम स्वागत आहे. या स्पर्धेचं बक्षीस स्वीकारण्यासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचं हिंदुस्थान स्पोर्ट क्लबच्या तर्फे मी सहर्ष स्वागत करतो. आनंदाची बाब आहे, भगूरमध्ये प्रथम वर्ष आहे हे आणि आपण मॅरेथॉन भरवलेली आहे. याच पद्धतीने दरवर्षी मॅरेथॉनचं आयोजन करावं असं आयोजकांना भगूरचा रहिवासी म्हणून मी विनंती करतो की आपण दरवर्षी या मॅरेथॉन मंडळ आहेत ते सर्व मंडळ आपल्या मदतीसाठी इथे असतील. तुम्ही मदतीचा हात मारा, आम्ही मदतीसाठी उपस्थित असणार आहोत. त्यानंतर प्रथम क्रमांक पुरुष गट 10 किलोमीटर गट प्रथम क्रमांक ज्यांचा आलेला आहे पुरुष गटामध्ये श्री रिंकू सिंग चेस्ट नंबर 41. तानाजी आबा करंजकर यांना विनंती करतो की प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपण वितरण करावं. पुरुष गटातून प्रथम आलेले जोरदार टाळ्या वाजवा. त्यानंतर महिला गट 10 किलोमीटर प्रथम आलेली अनिताताई करंजकर यांना विनंती करतो की आपण तिचा सन्मान करायचा आहे. त्यानंतर पुरुष गटामध्ये द्वितीय क्रमांक श्री भोला यादव 10 किलोमीटर पुरुष गटाची मॅरेथॉन स्पर्धा आहे. भोला यादव बघूगत्ता गणेश महाराज करंजकर यांना विनंती करतो की आपण यांचा सन्मान करावा. टाळ्या जोरदार झाल्या पाहिजे ही विनंती आहे. त्यानंतर पुरुष गटामध्ये तृतीय क्रमांक श्री मनीष राजपूत तृतीय क्रमांक आलेले आहेत. फोटो घे. तृतीय क्रमांक श्री मनीष राजपूत यांचा सन्मान तानाजी भाऊ गोर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. पुरुष गट 10 किलोमीटर तृतीय क्रमांक श्री रोहित मिन्नर आहे का? रोहित मिन्नर फोटो काढा. आल्यावर कळेल तुम्हाला. ज्योती ताई करंजकर आले आहेत का? निश्चित भाऊ आपण तुझा सन्मान करावा. त्यानंतर याच महिला गटामध्ये तृतीय क्रमांक कुमारी पाशा लोभी तिचा सन्मान मीनाताई आडके यांनी करावा अशी मी विनंती करतो.
किलोमीटर महिला कुमारी साक्षी कसबे, साक्षी कसबे मी डॉक्टर योगेश उशीर यांना विनंती करतो की आपण इथं सन्मान करावा. नाशिक रोड वाल्यांना सांगितलं त्यांनी सगळ्या जोरदार टाळ्या द्यायला पाहिजे. यानंतर पुरुष गटामध्ये श्री अमित माळे, त्यानंतर पुरुष गटामध्ये श्री संगीतजी चौधरी. संभाजी करंजकर यांना विनंती करतो की संदीपजी चौधरी आले का? संदीप चौधरी संभाजी करंजकर यांना विनंती करतो आपण त्याचा सन्मान करावा. त्यानंतर श्री अतुल बर्डे, अतुल बर्डे पुरुष गट 10 किलोमीटर. असा विद्यार्थी आज तो उशिरा झाला नाही तर 100% पहिला क्रमांक त्याने मिळवला असता. ठीक आहे, तर मी उमेशजी मोहिते आहेत का? नसतील तर मनोज रोडकर यांना विनंती करतो की आपण त्याचा सन्मान करावा. त्यानंतर पुरुष गट श्री ज्ञानेश्वर गायकवाड 10 किलोमीटर पुरुष गट. पुरुष गट ज्ञानेश्वरजी गायकवाड. मी पुन्हा आबांना विनंती करतो आपण त्याचा सन्मान करावा. श्री दीपक गायकवाड, गांगोडे साहेबांना विनंती करतो की आपण त्याचा सन्मान करावा. टाळ्या टाळ्या जोरदार. कुमारी कुमारी यानंतर कुमारी रवीना गायकवाड प्रशांती यांना विनंती करतो. प्रशांती वेळा फोटो काढा ना. त्यानंतर कुमारी तेजस्विनी भोई. आणखी आपण विनंती करतो आपण सन्मान करावा तिचा. यानंतर कुमारी पायल जाधव 10 किलोमीटर स्पर्धेत यशस्वी त्यानंतर पायल जाधवचा सन्मान बंदिस्तानात विनंती करते आपण सर्वांनी यशस्वी स्पर्धा पार पाडली कुमारी स्वाती केदारे हिने सुद्धा या ठिकाणी आमचा सन्मान स्वीकारण्यासाठी यायचे. प्रशांती लोया यांना विनंती करतो की लोक आपण स्वाती केदारे हिचा सत्कार करावा. स्वाती केदारे बक्षीस पात्र स्पर्धक आले तुम्हाला थोडंसं लवकर यायचं जास्ती काढून.
श्री प्रशांत लोढा यांनी तिचा सन्मान करावा. यानंतर पहिल्यांदा स्पर्धा घेतलीचं नाव आहे कुमारी पुष्पा चौधरी. पुष्पा चौधरी यांनी सन्मान स्वीकारण्यासाठी कृपया स्टेजच्या दिशेने यायचं आहे. श्री वाघदादा यांनी विनंती केली की आपण पुढील सन्मान आपण करण्याचे आपल्या हस्ते सर्वांनी जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवायच्या आहेत. सोहळा आपण या ठिकाणी पार पाडत आहोत. या सोहळ्याचे किंवा स्पोर्ट्स क्लबचे जे आयोजक आहेत ते श्री अमोल करंजकर आणि योगेश करंजकर यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर मान्यवरांसोबत यायचं आहे. आयोजकांचा सन्मान करण्यासाठी आपलं आमचं कर्तव्य आहे. यशस्वी आयोजक आणि आयोजकांचे प्रयत्न वर्ष मान्यवरांना विनंती करतो. भगूर मंडळाच्या माजी नगराध्यक्ष अनिताताई करंजकर यांना विनंती करताना आपण या आयोजकांचा गुलाबपुष्प देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. आपल्या सर्वांच्या टाळ्यांचा कडकडाट याचं नियोजन करू शकतो आणि स्पर्धा यशस्वी करू शकतो. त्यानंतर मी तानाजी आबांना विनंती करतो की आपण अतिशय यशस्वी असे आयोजन थोड्या दिवसात या स्पर्धेचं यशस्वी आयोजन त्यांनी केलं आहे आणि पुढच्या वर्षी नक्कीच आपण याहीपेक्षा आणखी या मॅरेथॉन सोहळ्याला मोठं स्वरूप देण्याचा नक्कीच प्रयत्न करू. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हा सोहळा पार पडतो आहे. ही स्पर्धा यशस्वी होत आहे. या मॅरेथॉन स्पर्धेसाठी बाहेरून जे पण सर्व आमचे सहकारी आले होते त्यांचं नाव गरजेचं आहे. अनिलजी तुकाराम भोगणे सर, मनोजजी कनोजिया सर, कैलासजी कनोजिया सर, नीरज कनोजिया सर, प्रवीण काळे सर, लक्ष्मण मुसळे सर, प्रशांतजी कनोजिया सर, एलन थॉमस सर, विवेकजी सोरोडे सर या सर्वांनी इथे, तसेच आमचे बंधुमित्र संग्रामजी करंजकर या सर्वांनी इथे ही स्पर्धा आहे यशस्वीरित्या नेण्यासाठी परिश्रम घेतले, सहकार्य केला. त्यांचाही हिंदुस्थान स्पोर्ट्स क्लब झालेलं सुद्धा उभे राहा. आपल्याला एक फोटो काढायचा आहे. एक मिनिट मॅडम. अरे ते खाते की आपण दरवर्षी या मॅरेथॉनचं आयोजन करावं आणि काही मदत लागली तर आम्ही सर्व शिक्षक, आमचा मित्र परिवार, इच्छापूर्ती शिवमंदिर समिती पार ब्रह्म परमेश्वर तुम सबके स्वामी. ओम जय जगदीश रे स्वामी कृपा करो बरता. ओम जय जगदीश रे तुम हो एक गोचर सबके प्राण प्रति. ओ साई सबके प्राण प्रति तुमको मय जगदीश
विकार मिटावो बाबारो देवा वसाई बाबारो देवा सर्वा भक्ती घडावो देवा तमेव बंधु सखा तमेव विद्या विनंत तमेव तमेव सर्व मम देव करोमि अन्यं सफल परस्मै नारायणायामि समर्पयामि अष्टम के सर्व एची माझी सर्व जोडी ही माझी सर्व जोडी धन दे मुक्ती धन संपदा संत संग देईल सदा गुरुराया हीच माझी देव पूजा हीच माझी देव पूजा हीच माझी देव पूजा हीच माझी देव पूजा हरि ओम साईनाथ महाराज की जय ओम साई ओम Come on. किलो चुरून द्यायचं त्याला बस काय गरज नाही का तर कमॉन त्याला बस थोडी त्यांना काय गरज नाही का पहिल्यांदाच येऊ राहिले नाही हो जाऊन आले ते काही गेले मी खूप गेले काय 70 वर्षाचं बा आहे का तुम्ही आहे शरीर काटे गे मशाल निशाणावाळा साहेबट ही बुट ही आहे ना एक नंबर मारला मुलामध्ये ती एक नंबर आली मुली जाऊन सगळे माग आहे लय फास्ट आली ती या बाई दोन नंबर हाँ तुझे चल भाऊ विवाह असेल कोणी तुम्हाला एक नंबर तिचा ही